हे मैदान सध्या आपण पाहतो की खूप चांगलं मेंटेन ठेवलेलं आहे. इथं आपण पाहतो की आता मोठमोठी मैदान जे आहेत ते या विभागामध्ये खूप कमी आहेत. अशा मैदानात नेहमीच खेळणं खूप योग्य आणि आनंददायक असताना त्याच प्रकारचा खेळ सुद्धा अगदी दर्शन असताना दोन टीम त्याला सामना अजूनही स्टार्ट झालेला नाही. चला दोन बॅटर चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये असा बंद खर्च केला तर 7 सामने कव्हर करणं कठीण होऊ शकतं. तसली विनंती आहे की आपण सामन्याला गती द्या. पहिलं षटक चेतन. पहिला बॉल आणि पहिली विकेट आहे का? येस, बॅटची एज आणि बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये म्हणजे बॅट का किनारा और विकेट कीपर का सहारा. आणि पहिला बॉल ते पहिला धक्का विकेटच्या पतन फलंदाज आडी back to the pavilion. फर्स्ट विकेट गॉन. फलंदाज बाद. महाकाल वॉरियर्स त्या टीमला आपण पाहतो. महाकाल वॉरियर्स या टीमचं पाहायला गेलं तर प्रदर्शन पाहिजे तितकं योग्य तर झालेलं नाहीये. तिला बॅटर चला मराठा अजूनही जास्त वेळ घेतला जातो आणि नेक्स्ट बॅटर आपण रेडी ठेवा जेणेकरून दिरंगाई होणार नाही त्याची आपण काळजी घ्यावी. नवीन फलंदाज सुद्धा मैदानाच्या बॅटिंग करण्यासाठी आता इन होतील. यावेळी योगेश चेतन सुद्धा विकेट टेकर बॉलर फ्रंट लाईन सीमाने जेव्हा जेव्हा येत आहे तेव्हा तेव्हा त्यांच्या मार्फत नेहमी चांगली अगदी कामगिरी होताना दिसताना ती चांगली कामगिरी जी आहे ती मैदान सुद्धा पाहायला मिळेल. म्हणजे इतका रिझल्ट जो आहे तो बेस्ट देण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत नेहमीच अप्रतिम राहतो आणि तोच खेळ सुद्धा दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो. पहिला बॉल पहिला धक्का म्हणजे इतका ड्रीम स्टार्ट एवढी पाहायला मिळते. पुणे फुलटॉस बॉल हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलला पुणे ऑफ ड्राईव्ह सुद्धा आहे तैनात तिथे बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. या संघाच्या मदतीने टीमची टोटल जे आहे ते फलकाची जंप ते स्कोर काढते. नवीनचे खातं जे आहे ते ओपन केलं जाईल. योगेश सुद्धा नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी योगेश कडून अपेक्षा आहे. तो योगेश साधारणपणे आपण पाहतो की अपयशी ठरलेला आहे आणि ते जर अपयश पुसायचं असेल तर त्यासाठी काबरी उचित पाहिजे तो प्रयत्न सुद्धा करावा लागेल. मोठे धक्के मारण्याचा प्रयत्न नेहमीच आपण पाहतो त्याच्या बॅटमधून. पण टायमिंग जे आहे ते पुन्हा एकदा नेहमीच सातत्याने फसलेला आहे. या मॅचमधून पुन्हा एकदा ती कामगिरी अपेक्षित होईल का? महाकाल वॉरियर्स या टीमचा परफॉर्मन्स पाहिजे तितका सोपा राहिलेला नाहीये या स्पर्धेमध्ये. पुन्हा दुसऱ्या बॅटचा वापर सप्टेने बोलला ढकलल्या पिठाच्या बेगाने बॉलच्या पुढे ते बॉलला फीड करतील. एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. या संघाच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकाची जॉब स्कोर काढते. आतापर्यंत 3 धाबा. पण स्विंग करण्याचा प्रयत्न हा पोस्टला पाहायला गेला तर लाईनचा खूप बाहेर आहे. त्याच्या पुन्हा एकदा दर्शक गाडी इट्स नॉट आउट म्हणजे त्याचा पुन्हा एकदा चांगला योग्य निर्णय सुद्धा दिला जातो आणि त्यात पुढे पाहायला गेला तर इथे सुद्धा आपण पाहतो की लेग बिफोर विकेटचा पुढे अगदी 5च्या जोरात ते पकडण्याचा प्रयत्न केला. तर समाप्ती पहिल्या षटक चांगला आता पाहायला मिळते. टीम MS-11 ऑप्शनला फटका चांगला केला. पिठाच्या वेगाने बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. एक धाव घेण्याचा प्रयत्न पण तसं होताना दिसत नाही बिलकुल. आणि तत्पूर्वी पाहायला गेलं तर षटकाची समाप्ती पहिल्याचा खेळ समाप्त आणि पहिल्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब ते स्कोर काढते. 3 धाबा. लॉस ऑफ 1 विकेट डाऊन बाय टीम बॅटिंग करत असताना महाकाल वॉरियर्स. हा बॉल हलक्यातून कट केला. बॉल थर्डमॅनला चला पिठाच्या बॉल पर्यंत पोहोचते. 2 वागण्याचा प्रयत्न सुद्धा जारी आहे आणि जशी बॉलला फिट होती तब रनिंग विकेट 2 धाबा जे आहे त्या प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावीची गती जी आहे ती फलकाची जाऊन स्कोर काढतात. 5 आकडा होती.
सुरुवातीला मोठे फटके पाहिजे, परंतु मॅटिकली पॉप्युलरची सुरुवात जी आहे ती MS11 टीम कडून लाज जबाब सुद्धा पाहायला मिळते आणि त्याचमुळे या मॅचचं चित्र जे आहे ते पूर्णपणे स्पष्ट पाहायला गेलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये होताना दिसेल का. पुणे द स्लॉट मध्ये अखेर हा बॉल हवे हल्ला करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु झेल पकडला जाईल आणि त्यानंतर चांगला झेल विकेटच्या पद्धत याडी योगेश बॅक टू द पॅव्हलियन. विकेट डाऊन. विशाल सध्या आहे डीप मध्ये फील्डर तैनात. झेल कॅरी विकेट डाऊन. आहेत निराश आहेत, कारण की जी आवश्यकता होती की पॉवर हिटिंग बॅटिंग होणं गरजेचं, परंतु तसं होताना दिसत नाहीये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सतत केला जातो, परंतु त्यामध्ये पाहायला गेला तर अपयश सुद्धा येईल. नाशिक जेव्हा प्रदेश को करते धावीची गती फलकाती जेव्हा पोहोचतात आतापर्यंत 5 धावा लॉस अप टू विकेट टीम महाकाल वॉरियर्स. धावींची गती सतत वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल, तो प्रयत्न सुद्धा जारी तर आहे, परंतु ते फटके जे आहेत ते लोन सुद्धा दिसत नाहीयेत. ऑनसेला प्रहार करत रॉंग टर्न घेत पल पुणे एकदा सरळ बॉलर बॅक ड्राईव्ह. बॉलला पुणे एकदा फिट करण्याचा प्रयत्न, तो धाव घेण्याचा प्रयत्न जो आहे तो बिलकुल होताना दिसत नाही. आता नवीन फलंदाज मैदानात विनोद आणि दुसरा बंद आपण पाहतो की बॅटिंग करत असताना एका बंदे विश्वास सध्या तरी शांत डोका आणि कूल माइंड सुद्धा बॅटिंग त्यांची अगदी होताना दिसते. आज विश्वास मध्ये पूर्णपणे टीमची पुन्हा एकदा जबाबदारी आहे सध्या या ओव्हर मध्ये. चांगला बॉल टप्पा तितका चांगला सुरेख आणि त्याचमुळे टप्प्याने पूर्णपणे बीट. आणखी एक दलपती समाप्ती. लाईन पुणे एकदा चांगली सध्या पाहायला मिळते. लाईन मॅनेज करत असता रिदम तितका चांगला सध्या अल्पेशच्या मार्फत पाहायला मिळतो. काल अल्पेश आणि अंकेची जोडी पाहायला गेला तर संघर्ष स्थितीमध्ये खूप चांगली चमकली होती. पुणे एकदा प्रकाराचा फिटर सुद्धा आहे तिथे तैनात. जतीन बॉलच्या पुणे एकदा पुढे पोहोचतील. चांगला फटका पुणे धावता लोकटेट ऑफ ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा ओव्हर मध्ये फिल्डर सुद्धा तैनात आहे. बॉलला स्टॉप करते तो एक धाव प्राप्त केली जाते. धावेंची गती सातत्याने पदक की रोखून धरली जाते स्कोर कार्ड मध्ये आणि त्याचपुढे लक्ष सुद्धा आहे एकूण पर्यंत जाईल हा सुद्धा मोठा सवाल आहे सध्या तरी. हो पुणे दा लाईन मिस केली. अल्पेशने पुणे दा आपल्या नावाचा जो मात्र रबर जो स्टॅम्प आहे तो पुणे दा ठस्सा जो आहे तो उमटवत असणार, कारण की बॉल पुणे दा बॅट आणि पॅटच्या मधून जाईल आणि त्यानंतर गति कभी कभी पाहायला गेले तर दुर्गति बनते आणि रफ्तार से फिर से बैटर को गिरफ्तार किया जाएगा. विकेटचा पतन फलंदाज विश्वास बाद. टीपमध्ये आहे अंकेश बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. एका धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा राहिला आणि एका धावती पुणे सॅटिस्फाय व्हावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावींची गती जेव्हा फलकात आता आपल्या टीमची टोटल फक्त सिंगल डबल धावा ज्या आहेत त्या प्राप्त होत असताना 7 धावा फलकावधी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त 7 धावा फलकावधी. विकेट गमावले बॅटिंग टीमने 3 विकेट गमावले. नवीन फलंदाज आता आपण पाहतो सचिन. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. जसा टप्पा ठेवला त्यानंतर डोळे विस्पारले म्हणजे इतका तर हुलकावणी दिली जाते आणि चारी मुंड्या पुन्हा एकदा चेत जे आहे ते पुन्हा एकदा बॅटरला केलं जातं. इथे आपण पाहतो की बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो सातत्याने होत नाहीये. मिस टायमिंग आणि त्याचा आपण पाहतो की कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते बॉलिंग अटॅक करत असताना लेंथ लाईन ला जबाब सुद्धा आहे. चेतन अलोने पुढचा बॉल. पुन्हा एकदा पेसला बीट करत असताना यावेळी बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो आहे तो व्यवस्थित होताना दिसत नाहीये. लाईन तितकी चांगली सध्या मॅनेज केली जाते. प्रत्येक बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो, परंतु त्यामध्ये
सातत्याने अपयश सुद्धा होताना दिसते. बॉलिंग अटॅक चांगला पाहिजे, विवेक तुमच्याकडे आहे, पण ती दिशा चांगली पाहिजे. आणि दिशा पाहायला गेलं तर तितकी चांगली उत्तम सुद्धा दर्शक असताना यावेळी चेतनच्या मार्फत चेतन ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये जेव्हा जेव्हा मैदानात येतो नेहमीच मैदान गाजवण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे, बॉलरकडे आहे. आणि सध्या तरी आपण पाहतो की ओव्हर नंबर मध्ये पाहायला गेलं तर 3 धावा खर्च केल्या तरी 1 विकेट त्यांचे नावे राहिलेले आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा फलकाने खेळण्याचा प्रयत्न, अंचला बॉल अगदी ढकलल्या वेगाने पोहोचते, तर एकादरीत प्राप्त केली जाते. नावा घेण्याचं नाव मला जिने घेताना दिसत नाही येत असे आपण पाहतो की मोठे पक्के पाहिजेत. नव्याने अगदी दाखल झालेला संघ आपण पाहतो की महाकाल वॉरियर्स. अनुभव जास्त मोठा तर नाहीये, पण क्रिकेट खेळत असताना आपण पाहतो की तुमची टीम कशी खेळते, तुमचा खेळ कसा राहतो, त्या प्रकारचे चित्र जे आहे ते तुम्हाला स्पष्ट करावं लागतं आणि त्या प्रकारचा क्रिकेटचा खेळ जो आहे तो खेळावा लागतो. आणि तो प्रीत आतापर्यंत चांगला राहिलाय. तर आवश्यकता आहे की बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट पाहायला गेलं तर तिसरं षटक सुद्धा द्वारे आहे. आणि त्याचपुढे पाहायला गेलं आणखी एक 2 म्हणजे समाप्ती. धावांची गती जाऊन पोहोचता फलकात 10 धावा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा चेतन. हो, चांगला फटका सुद्धा आहे. याडी प्रहार करत असणार अखेर ऑफ साइडला दिला हा बॉल म्हणजे बाहेर फेकून 3 ओव्हरचा खेळ समाप्त. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकात आता 16 धावा. 3 ओव्हर कंप्लीट तिची. वेलकम बॅक. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकात 16 धावा. आतापर्यंत सेट होत असताना टीम बॅटिंग करत असताना महाकाल वॉरियर्स केस पुन्हा एकदा तयार. बॉल ऑनला प्रहार झाला पण फिल्डर आहे तिथे तैनात. खेळ बॉल जो आहे तो सीमा पार जाईल आणि खेळ येतो हा दर्जेदार शानदार चौकार. अंकेच्या मार्फत अष्टपैलू खेळाडू आहे. कालचा दिवस संख्येचा राहिला जिथे आपण पाहतो की पहिल्या 4 बोलती 4 विकेट पण त्यानंतर उंच भरारी. आणि एम एस सिल्वर टीमला पुढे एकदा विजयाचा पुढे एकदा जो मात्र सिंहाचा वाटा अगदी दिला त्यामध्ये काम अंकेचं खूप चांगलं राहिलं होतं. तोच अंकेश सध्या बॉलिंग आक्रमकवरती सुद्धा आहे ज्याच्या बॅटमधून काल धावा सुद्धा आल्या होत्या.
चांगला फटका यावेळी सुद्धा ऑन्सला प्रहार झाला पण फिल्डर सुद्धा तैनात आहेत. एका धाव इथे प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा वातावरण जे आपण पाहतो की जिथे प्रत्येकाला आपली बॉडी मेंटेन ठेवावी लागेल या सगळ्याचा विचार करता शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. लास्ट बॉल फॉर दी ओव्हर. स्कोर T21 21 धावा. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुद्धा जारी आहे. मोठे फटके जे आहेत ते वंचित ठेवले जात आहेत. म्हणजे का तर गाडीची चेन पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न. असं वाटतं की एखाद्या स्पीड ब्रेकर वरती सध्या ही टीम चालतं की काय, कारण की धीम्या गतीने आता स्कोर कार्ड जो आहे तो पुन्हा एकदा चाललाय. पाण्याची व्यवस्था पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये करावी. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 सेकंद ज्यामध्ये स्कोर कार्ड 21 धावा फलकादी. ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त. आता इथून 24 बॉलचा खेळ कसा राहील ते पाहण्या योग्य असेल तर ठेवूया डीजे वाला ब्रेक. जाऊया आपण डीजे रॉकी यांच्याकडे. एक चांगलं टार्गेट जे आहे ते सेट करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्याचा इरादा करावा लागेल. 21 धावसंख्य आहे 4 ओव्हर मध्ये. समाजच्या प्रदर्शन मध्ये बॉलिंग अटॅक चांगला सुद्धा पाहायला मिळतो. आज त्या स्पर्धेचा विचार केला तर जिथे MS11 कारण की कालचा दिवस सुद्धा बॉलिंग अटॅक करत असताना चांगला गाजवला. जिथे आपण पाहिलं की चांगलं क्रिकेट त्यांच्या मार्फत पाहायला मिळालं. पहिला सामना जरूर जय महाराष्ट्र टीमच्या विरुद्ध त्यांनी गमावला पण त्यानंतर वरचढ ठरलेली आहे. आतापर्यंत विजयाचा जमात शिक्कामोर्तब जो आहे ते करत आलेले आहे आणि त्यात पुढे पॉइंट टेबल मध्ये आपली जागा जी आहे ते निश्चित करायचे असेल तर ते क्रिकेट जे आहे ते तुम्हाला गाजवावं लागेल आणि तो प्रयत्न सुद्धा जारी आहे या मैदानात. कदाचित जय महाराष्ट्र टीमच्या विरुद्ध सुद्धा चांगलं क्रिकेट राहिलं असतं तर त्यांना सुद्धा अगदी गमवण्याची संधी प्राप्त झाली असती. पण क्रिकेट खेळत असताना आतापर्यंत चांगला दर्जाचं क्रिकेट सुद्धा पाहायला मिळाली या टीम कडून. MS11 एक धाव इथे प्राप्त. 10 सेकंद स्कोर करते 22 22 धावसंख्या फलकाती. ओव्हर नंबर 5 अल्पेश. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्विंग करायचा बॅटची एज आहे आणि यावेळी फिंगर गोईज अप म्हणजे का तर विकेटच्या पदाने हा चौथा झटका सध्या फलंदाज यावेळी सचिन बॅक टू द पॅलियन. सचिन जिंकले इथे समाप्त. आणखी एक विकेटच्या पाता. पुणे द लाईन मॅनेज करत असताना तितकी चांगली बॉलिंग महाकाल वॉरियर्स या टीमच्या विरुद्ध सुद्धा चांगली लाईन सुद्धा पकडत असताना कारण की धावींची गती जी आहे ती पुणे द वेगाने पुढे घेऊन जात आलेली नाही. त्याचं कारण आपण पाहतो की बॉलिंग अटॅक चांगला विकेट सतत गमावलेत एकामागून एक. तो दबाव जो आहे तो पूर्णपणे सुद्धा आपण पाहतो की महाकाल वॉरियर्स त्या दबावाचा फायदा कसा उचलायचा. MS11 टीम या टीमसाठी खूप चांगलं सुद्धा योगदान आता बॉलरने खूप चांगलं काम त्याने केलेलं आहे. कारण की आपण पाहतो की चेतनचा 2 ओव्हरचा स्पेल त्यामध्ये चेतनने धावा खर्च केला फक्त आणि फक्त पहिल्या ओव्हरमध्ये 3 म्हणजेच काय तर सेकंड ओव्हरच्या स्पेल जो त्याने उजित केला त्यामध्ये 10 धावा म्हणजे काय तर 13 धावा त्याने खर्च केला त्यामध्ये 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर अल्पेशचा स्पेलचा विचार केला तर 3 धावा खर्च केला आणि हे षटक पुन्हा एकदा पाहावं लागेल कशा प्रकारे पुन्हा एकदा यूज करेल. सध्या तरी चांगली बॉलिंग त्याच्या मार्फत केली जाते.
असंख्य अगदी रोखून धरण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. तर आणखी एक सिंगल जे आहे ते फलकात ऍड केली जाते. धावांची गती जेव्हा पोहोचते 23 धावसंख्या फलकावरती. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. हा बॉल रॉंग साईडला पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न डाऊन द लेग बॉल पुन्हा एकदा प्रेस होताना दिसतो आणि त्याचपुढे पाहायला गेलं तर आणखी एक डॉटची समाप्ती. हे 5वें षटक सध्या जारी आहे. कमालचे प्रदर्शन आता राहिलं त्यामध्ये खूप चांगलं सुद्धा आपण पाहतो की बॉलिंग अनालिसिस पुन्हा एकदा अल्पेस बॅटचा बापर रॉन्सला प्रहार अंकित सध्या आहे. बॉल थांबणार नाही. बॉल जाईल मैदान के बाहेर. येतो हा टणटणीत चौकार. समाप्त 28 धावसंख्या फलकावरती. पुन्हा एकदा फुटतो बॉल फक्त प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल अगदी मध्ये ढकलला फुटायच्या बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव इथं प्राप्त केली जाते आणि त्यानंतर डबल म्हणजे 2 धावा फलकावरती जोडल्या जातील. या 2 धावीच्या मदतीने धावींची गती जी आहे ते फलकावरती जाऊन गती धावा आहेत आता 30 रन्स. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न येते हा डॉटची समाप्ती. हे 6वं षटक सध्या जारी आहे. 6व्या ओव्हरचा विचार केला तर जिथे सतत आपण पाहतो की लेंथ लाईन जी आहे ती कमालचे सुद्धा प्रदर्शन दर्शवलं जातं. प्रत्येक बॉल पाहायला गेला तर मैदानाच्या बाहेर मारण्याचा भीम पराक्रम जो आहे विक्रम जो आहे तो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा राहिला. पण या उन्हामध्ये आपण पाहतो की कडक बॅटिंग पाहिजे. पुन्हा एकदा पुढे बॉल ऑनला पुन्हा एकदा स्विंग तर केला. बॉल पुन्हा एकदा अगदी ढकला फिल्डर सुद्धा आहे. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील. एक धाव इथे प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावांची गती जी आहे ते फलकावरती जाऊन स्कोर आता चांगलं प्रदर्शन. 6वं षटक सध्या जारी. धावाच घेताना दिसत नाहीये धावांचं. पुन्हा एकदा आपण पाहतो की पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर स्टाईलने फटका खेळायचा होता. तसं सुद्धा आपण पाहतो की बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा झालेला नाही आणि त्याचपुढे पंच पुन्हा एकदा दर्शवते इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा योग्य लेंथ वरती पुन्हा एकदा योग्य बॉल आणि पुन्हा एकदा पाहायला गेला तर इथे सुद्धा डॉट म्हणजे समाप्ती. चांगली पंचांची कामगिरी आपण पाहतो. सातत्याने या मैदानावरती आपण पाहतो की जिथे प्रोफेशनल टेनिस क्रिकेटमध्ये पंचांचा जे आपण पाहतो की पॅनल असतो तो सध्या स्वानंद आणि विजय सर आहेत भूमिकेमध्ये. पंच पुन्हा एकदा दर्शवते वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. धावा चेताना दिसत नाही. सेकंड सामना आता दिवसातील पण या कडक उन्हामध्ये सुद्धा आपण पाहतो की या क्रिकेटचा महासंग्राम जो आहे तो आपल्या भेटीला. इथे आपण पाहतो की जास्तीत जास्त तुम्हाला अगदी पाण्याची व्यवस्था पाण्याची मात्र आवश्यकता आणि त्यानंतर डोक्याची कॅप जे आहे ते आपण परिधान करावी. प्रहार करायचा पुन्हा एकदा ऑन्सला बॉल पर्यंत पोहोचतील. एक इथे प्राप्त डिटी किक करण्याचा प्रयत्न. बॉल जप्त फिरक देईल. डायरेक्ट हिटची आवश्यकता आपण बॉल मागे चला आणि हा बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. आता सीमा पार. आता धावा किती येतील ते सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पंचचा पुन्हा एकदा निर्णय आहे की 6 धावा प्रकार ऍड होतील. धावसंख्या ज्यामध्ये स्कोर करते या 6 धावीच्या मदतीने आता 38 धावसंख्या फलकावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार.
या दिशेचा प्रहार होता आणि ऑन्सला पुन्हा एकदा फुटतो बॉल आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा षटकारची मोहर आणि हा बॉल सुद्धा तोफा दिला होता आणि अगदी मनापासून स्वीकार केलेला आहे. 6 धावेवाला रिचार्ज जो आहे तो स्कोर काढते पुन्हा एकदा येतो हा धमाकेदार षटकार. ओव्हरची समाप्ती 6 वर नाशिक जॉब स्कोर करता 44-44 विजय. याचा फटका चांगला आहे. कनेक्शन पुन्हा एकदा का चांगला आहे आणि कनेक्शन कैसा आहे. कनेक्शन छक्के वाल आहे आणि येतो हा आणखी एक धमाकेदार षटकार. दर्जेदार बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते. जिथे धावा येत नव्हतं, जिथे मिडल ऑर्डर पाहायला गेलं तर थोडस सुरुवात कठीण होते, पण त्यानंतर आता आक्रमकतेने डीप ओव्हरमध्ये बॅटिंग करणं आवश्यक आहे आणि यावरची सुरुवात जी आहे ती सरकारने केली जाते. या सरकारच्या मदतीने टीम फलकात आता 50 रन्स कंप्लीट होताना दिसतील. तर पुणे विनोद त्यात 50 रन्स. फुटबॉल बोलता या सुद्धा प्रहार करण्याची आवश्यकता होते आणि इथे सुद्धा फुटबॉल दिला आणि फुटबॉल दिला म्हणजे का तर पुणे ऐसा नाही डालने का आणि येतो हा आणखी एक शिक्षण. कमालचं प्रदर्शन आतापर्यंत राहिलंय. लगोपाठी षटकारची परिभाषा जी आहे मागच्या ओव्हरचा शेवटचा बॉल षटकार, या ओव्हरचे पहिले 2 बॉल षटकार. आपण सुद्धा हवेत खेळायचं आहे पण फिल्डर सुद्धा आहे तैनात. बॉल रॉंग साइड घेत असताना बॉल पुन्हा एकदा अगदी मागे जाय पण बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचली तर 2 धावा प्राप्त होताना दिसतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावांची गती जी आहे ती फलकात जॉम्पमध्ये स्कोर करता 58-58. 7व्या षटक सध्या जारी. या बॅटला पुन्हा एकदा कळत नाही दिली जाते. जिथे विनोदचा खेळ चांगला आक्रमकता पुन्हा एकदा त्याच्या बॅट पुन्हा सुद्धा पाहायला मिळते. सुद्धा शेट बॅटर आहे आणि त्या प्रकारे या प्रकारचे फटके येणे अनिवार्य आहे. यारी पुन्हा एकदा बोटमॅनचा वापर, बॅकलिपचा पुन्हा एकदा वापर आणि मनगटच्या सहाय्याने बॉलला पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड येतो हा आणखी एक प्रहार षटकार. अल्पेश सुद्धा आहे टीपमध्ये. अल्पेशचे पुन्हा एकदा हात मजबूत आहेत आणि झेल करी करते तर विकेटचे पतन फलंदाज जाडी बॅक टू दी पॅव्हलियन बाद. हा करायचा होता पोलचा आहे तर पुन्हा एकदा पडल्यानंतर इथे षटकाची समाप्ती झालेली आहे आणि त्याचपुढे पाहायला गेलं तर गटची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकात जाऊन 64 धावसंख्या फलकात पाहायला मिळेल. बॅटिंग सध्या दर्जेदार पाहायला मिळते जिथे एकाकी आपण पदकी चेतन आणि दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत असताना विनोद सुद्धा परतला माघारी. आरव सुद्धा नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्या डेथ ओव्हर मध्ये धावा किती येतील हे सुद्धा पाहणं तितकं महत्वाचं थोडी शिकतो. समोर पुणे एकदा बॅटर सुद्धा सेट बॅटर आहे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चेतन. प्रहार करायचा पुणे एकदा बॉलला ढकलला तर खऱ्या पद्धत बॉल पद्धत पोहोचतील. 2 धावा इथे प्राप्त होण्याच्या मार्गात सुद्धा होऊ शकतात आणि 2 धावा प्राप्त केल्या जातील. चेतनला स्ट्राईक पाहिजे कारण की चेतनच्या बॅटमध्ये बॉल येतो आणि या प्रकारची बॅटिंग ज्या झाली चेतनच्या बॅटमधून अपेक्षित आकडा जो आहे तो फलकात येऊ शकतो. तो सुद्धा आपण पाहतो की धाव फलक अगदी सेट करण्याच्या मार्गात सुद्धा आहे.
शेवटचे षटक जारी. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बॉल तयार. हो, या फटका चांगला. पुन्हा एकदा टेम्परमेंट लाजबाब. तापमान पुन्हा एकदा वाढवण्याची ताकद आहे या फलंदाजाकडे. आणि चेतनच्या बॅटने पुन्हा एकदा हा टणटणीत येतो हा षटकार. चेहऱ्यावरती नूर नव्हता, पण ज्या प्रकारे बॅट सध्या बोलते. 72. हो, अनादर याडी सुद्धा बिगी. इट्स अ मॅसिव्ह, इट्स अ ह्यूज अनादर. येतो हा सिक्सर. कमाची बॅटिंग जबरदस्त इंटिव पुन्हा एकदा दाखवले जातात. या षटकाच्या मदतीने धवींची गती जी आहे ती जवळपास फलकात फायटिंग स्कोर सध्या फलकात येईल. 78. 78 धावसंख्या फलकात पाहायला मिळेल. चेतनची बॅट बोलणं आवश्यक होतं आणि चेतनने प्रहार करण्याचा जो मात्र प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलंय. चांगली पोलिसला केली जाते. येथे तडपची समाप्ती. लागोपाठ जर पाहायला गेलं तर धमाकेदार प्रहार करण्याची जिमंत आवश्यकता होती. त्यामध्ये प्रत्येक सातत्याने अगदी लाजबाब खेळलेले आहेत. आपण सुद्धा हवेत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टपेज आणि बॉल पुन्हा एकदा विकेट किपर चेतनच्या हातामध्ये तपते. विकेटचे फलंदाज आणि बॅक टू दी पॅलियन. एसआर आता न्यू बॅट. अठ्ठ्याहत्तर धावसंख्या फलकात सुद्धा पाहायला मिळते. 78. शेवटचा बॉल आता आहे या षटकातील शिल्लक. ओन्सला प्रहार झाला. बॉल पुन्हा एकदा मागे ढकलला. फिटर्सला बॉलच्या रेंज मध्ये पोहोचली. चुकीची फिल्डिंग तिथे होताना दिसते. जोपर्यंत बॉलला फिटली तोपर्यंत 2 धावा प्राप्त केल्या जातील आणि अशा प्रकारे आपण पाहतो की तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या जारी. खेळ गाडी जी आहे ते पुन्हा एकदा स्टॉप केली जाईल आणि विकेटचे पतन फलंदाज बाद. शेवटच्या धावा 2 प्राप्त होतील. धावसंख्या जाऊ पोहोचते 80 धावा. 80 धावा झालेल्या आणि लक्ष आहे यमाचं पुन्हा एकदा टार्गेटचा पाठलाग करायचा. 81. 81 धावेचा पाठलाग. या मॅचचं पुन्हा एकदा आव्हान जे आहे ते फायटिंग स्कोर तर पाहायला मिळते. असं वाटत नव्हतं की इथपर्यंत पोहोचेल, पण शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये काही किंमतची बॅटिंग परफॉर्मन्स. त्याला पुढच्या समयात दोन्ही टीमला विनंती आहे लगेचच विश्वा 11 आणि जय महाराष्ट्र दोन्ही टीमला विनंती टॉससाठी आपण लगेचच कॉन्टॅक्ट करायचा. त्याला विश्वा 11 आणि जय महाराष्ट्र लगेचच टॉससाठी 81 धावेचा पाठलाग करायचा. सामना जिंकण्यासाठी घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक. जाऊया आमच्या डीजे ऑपरेटर रॉकी यांच्याकडे.
सलामीच्या भूमिकेमध्ये चांगलं खेळाचा पुन्हा एकदा प्रात्यक्षिक जे आहे ते पुन्हा एकदा दर्शवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिला षटक पहिला बॉल नाच होते स्टार्ट. रिंग नाच मध्ये चांगली फिल्डिंग. लेग गली शॉर्ट लेग. पहिला बॉल अगदी बॅटचा वापर करत असणार फिल्डर आहे त्यांना डिरेक्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा राहिलाय. जसा बॉल फिट करते तर एक धाव जे आहे ते प्राप्त केले जाते आणि या संघाचं म्हणजे खातं सुद्धा ओपन केलं जातं. पहिल्या षटक सुद्धा आपण पाहतो की बॉलर सुद्धा आहे तैनात. विनोदचा अगदी खेळ जो आहे तो पाहायला मिळेल. एक धाव. पुन्हा एकदा बॉल बॅट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला पण बॉलर पुन्हा एकदा बॉलला फिरकत येतो चांगली सुद्धा फिरणी पाहायला मिळते. स्वतःला अगदी सेट करत असताना तो धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. लाईन प्लेन जी आहे ती तितकी चांगली सुद्धा टीचिंग मारा केला जातो तोपर्यंत डॉट म्हणजे समाप्ती. पहिलं षटक जारी. मॅटिटरी पॉपले बॉल पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट फुटबॉल. फटका पुन्हा एकदा चांगला आहे मिडनला फिटर पुन्हा एकदा तैनात सुद्धा पाहायला मिळेल. धाबा जो आहे त्या स्टॉप करण्याचा प्रयत्न पहिल्याच ओव्हरमध्ये जास्त रिस्क ती आहे ती घेतली जात नाहीये. आज 12 सुद्धा आपण पाहतो की जिथे तापमान थोडस कमी पाहायला मिळते पण या तापमानामध्ये पाहायला गेला तर जेव्हा आपण पाहतो की आकाशाकडे ढगांचं पुन्हा एकदा रूपांतर जे होताना दिसतं पण सुद्धा आपण पाहतो की नव्यांचा पाठला कशा प्रकारे केला जाईल. अंकित आक्रमकतेचा अगदी सुपरस्टार आहे. प्रहार करायचं तर टायमिंग व्यवस्थित बॅटच्या रेडर मध्ये आलेला नाहीये. बरोबर पोहोचती एक जे आहे ते प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती फलकते ज्यामध्ये स्कोकाती धावा आहेत आता 2 धावा. पहिल्या षटक तितकं चांगलं क्रमांच प्रदर्शन दाखवत असताना मोठे पटके अजून आलेले नाहीयेत. लेफ्ट हँडेड बॅटर रणजितच्या बॅटमधून धावा अपेक्षित. दुसऱ्या पण अंकितच्या बॅटमधून धावा अपेक्षित कारण की टार्गेटच्या आव्हानाचा पाठला करायचा असेल तर बॅटिंग दर्जेदार पाहिजे आणि तो प्रयत्न करायचा असेल तर या प्रकारचे फटके पाहिजेत. आणि आलाय हा बॉल मैदानाच्या बाहेर येतो हा शानदार अलीच्या बॅटमधून चौकार. वंचला टोसट आपण लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे. पहिल्या वरचा विचार करत तर जिथे खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलेला आहे. एक चौकार जरूर आला तर शेवटचा बॉल या षटकात धवनची गती जेव्हा पोहोचते फलकात 6 धावा. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जोरदार पुन्हा एकदा हल्ला बॉल करायचा तर जसा पेसने आणि बाउन्सने पूर्णपणे बीट केला जाईल आणि यावेळी पाहायला गेले तर डॉटची समाप्ती म्हणजे पहिला बॉल षटक जे आहे ते पुन्हा एकदा चराक्ष आणि हुशारीने पुन्हा एकदा सेट केलं जातं. खूप चांगलं सुद्धा कंट्रोल ठेवत असताना धवनचा आकडा जो आहे ते पुन्हा एकदा प्राप्त होणार नाहीये. 6 धावा सुद्धा प्राप्त होतील. शेवटच्या बॉलला डॉट बॉल पहिला होता खेळ ते समाप्त. मेडिटेरी पॉवर प्ले मध्ये विनोदची बॉलिंग अनालिसिस ला जबाब सुद्धा पाहायला मिळते. तिला पुढच्या सामन्यात टॉस सुद्धा केला जाईल. विश्वा 11 आणि त्याच्या विरुद्ध जय महाराष्ट्र असा सामना आपल्या समोर आज दिवस तिसरा या स्पर्धेचा. संडेला पुन्हा एकदा पाहायला गेलं तर या स्पर्धेत आपण पाहणार आहोत ग्रँड फिनाले डे आणि त्या स्पर्धेमध्ये पाहूया कुठले संघ 4 टॉप 4 मध्ये अगदी पोहोचतील. त्यासाठी अगदी चाललेली ही रेलची सुद्धा आहे आपल्या समोर. प्रहार करायचा हवेत खेळायचा 3 फिल्डर सुद्धा आहे. 3 फिल्डरचा अगदी मधोमध बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न होईल आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर एकच सिंगल जे आहे ते फलकात ऍड केली जाते. सिंगल डबल धाबा खूप मायने आहेत कारण की थेंबा थेंबात अगदी पावसाने मोठमोठ्यांना जसा पूर येतो क्रिकेट मध्ये सुद्धा तसंच आहे. एका धावेने खूप मोठं टार्गेट जे आहे ते सोपं होतं. तुमची जर चांगली टीम असेल तर तुमच्या समोर कितीही मोठं टार्गेट असू द्या तुम्ही यशस्वीरित्या पाठला करू शकता. आणि सुद्धा आपण पाहतो की चांगली बॉलिंग केली जाते. चला कॅमेरामॅन प्रहार चांगला ऑन्सला पुणे डबल सीमा पार येतो हा धमाकेदार षटकार. हॅलो 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 हे कॅमेरा इकडे बघ.
विश्वा टीम यांनी टॉस विन केलेला आहे. आणि बाबू तुम्ही आता काय घेणार आहे? आम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, कारण जय महाराष्ट्र चारही मॅच पैकी चारही मॅच जिंकलेले आहेत. खूप अतिशय सुंदर असा त्यांचा संघ आहे आणि आम्ही त्यांना बघूया, कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करूया. तर आमची बॉलिंग साईड तेवढी जी पाहिजे स्ट्रॉंग ती तशी नाहीये. त्याच्यात भूमिका आहे, जगदीश आहे, पवार मेजर आहेत, खूप चांगलं त्यांचं भंडार आहे, विजय भंडार, खूप चांगली बॅटिंग साईड आहे. बघूया, मॅच खूप छान इंटरेस्टिंग होईल. प्रेक्षक लोकांना खूप एक चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करू. भूमिक, तुम्ही जय महाराष्ट्रचे कर्णधार, तुम्ही 4 मॅच कंटिन्यू जिंकलेले आहेत आणि ही पुढची मॅच तुम्ही आता खेळणार आहे, तर तुम्ही आता ह्यांना किती चेस साठी देणार? त्या समोरच्या टीम मध्ये बॅट्समॅन खूप चांगले आहेत आणि बाबूदादा असे प्लेअर आहेत काही ते एकटे पण राहिले तर सामना एकतर्फा घेऊन जातात. ते हळूहळू खेळतात, स्टार्टिंगला बॉल आले तर मारतात, नाही आले तर नाही मारतात. असं करून करून ते कमीत कमी 60-70 रन एकटे पण करून जातात. त्यामुळे आमचं डिसिजन असेल 19+ आम्ही रन करू त्यांना, कारण की आमची बॉलिंग लाईनअप तेवढी चांगली आहे. तर आम्ही बॉलिंगवर भरोसा करतो तेवढाच. तर आमचा विचार तोच असेल की 90 रनापर्यंत करण्याचा प्रयत्न करूया. ओके, ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. दोन ओव्हरचा खेळ ते समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपदे फलकात आतापर्यंत 30 रन्स. जिथे आपण पाहतो की 81 धावेचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे काय तर आता जास्त आव्हान महत्वाचं तर नाहीये. ज्या प्रकारे धावेचा पुन्हा एकदा पाठलाग सुद्धा केला जातो, अशा प्रकारचा खेळ झाला तर सामना अगदी कमी शतका मागे पाहायला गेलं तर फिनिश होऊ शकतो. तर दोन्ही बॅटर्स सुद्धा प्रयत्न तितका चांगला सुद्धा दर्जेदार पाहायला मिळेल. 51 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. त्या मॅचमध्ये पूर्णपणे पाहायला गेलं तर कंट्रोल सुद्धा आहे टीम बॅटिंग करत असताना. बाहेरचा बॉलचा पुणेदा एज आहे का? येस, पुणेदा फिंगर गोई पर्यंत तर अनिल खेळी ते समाप्त. बॅक टू दी पॅलियम फलंदाज एवढी अगदी पडते आपल्या डग आउट मध्ये फलंदाज बाद. जतीनची एंट्री जी आहे ती पुन्हा होता दिशे पण एका आपण पाहतो की मागचा दिवस जसा गाजवला अंकेश हर हुनरी खेळाडू आहे, त्याच्याकडे खूप जबरदस्त टॅलेंट म्हणजे करताना शकता, तो इझिली मारू शकतो आणि तो प्रयत्न सुद्धा त्याचा जारी आहे. कारण की आतापर्यंत त्याच्या इनिंग मध्ये आलेला आहे. सरकारची परिभाषा बोलत असताना चांगली बॅटिंग सुद्धा त्याच्याबरोबर अगदी पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा फलंदाज जतीन आता मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. धावसंख्येचा पाठलाग करायचा, इथून 51 धावेचा पाठलाग पाहिजे आणि तशासाठी आपण पाहतो की मोठे पटके मारण्यासाठी जतीनची एंट्री मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. बोला पुढे येतात तयार ऑन विकेट. ऑफ साईडला फटका चांगला आणि गॅपमध्ये जाईल का? फिटनेस बॉलचा फ्रेम मध्ये येण्याचा प्रयत्न, बॉल आतमध्ये ढकलाय तर खराब बॉल फुल कधी येतो खेळ बॉल सीमा पार आणि येतो हा दमदार चौकार. दर्शक जवाब स्कोर करते 34-34 दर्शक फलकाते अवध विकेट पुन्हा एकदा. हा पोचला प्रहार करायचा तर फिल्डर तिथपर्यंत पोहोचते तर एकदा प्राप्त केली या संघाच्या मदतीने. धावेंची गती जी आहे ती फलकाते जाऊन स्कोर काढते आता 35. 35 धावसंख्या. त्याला जय महाराष्ट्र टीम पूर्णपणे टीम जो आहे ती लगेच आपण रेडी राहा. आपण मुख्य मंचाकडे आपण रेडी राहायचं, प्ले पूर्णपणे रेडी असतील तर लगेच आपण रेडी राहायचं आहे.
पुन्हा एकदा बिग बॉल पुन्हा एकदा पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट जो आहे तो व्यवस्थित झालेला नाहीये. बॉलच्या रेंज मध्ये पोहोचते तर एकदा प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावांची गती जी आहे ते प्रकारे सातत्याने पुढे जाताना दिसताना धावांची गती जाऊ पोहोचतात 36 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ सुद्धा जारी आहे. चांगली लाईन चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. जिथे आवश्यकता आहे 81 धावेचं आव्हान ते पार करायचं असेल तर ओव्हरटेक करायचं असेल तर बॅटिंग चांगली पाहिजे. हा बॉल सुद्धा सरळ बॅटचा वापर करायचा अपेक्षा सुद्धा आहे तैनात. एक धाव इथे प्राप्त. मोठे फटके जे आहेत ते सुद्धा वंचित ठेवले जात आहेत. त्यामध्ये आपण पदकी बॉलिंग अटॅक चांगला सुद्धा पाहायला मिळतो आणि धावा ज्या आहेत त्या कंट्रोल केल्या जात आहेत. 44 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकाने बॉल आता शिल्लक आहे शेवटचा लास्ट बॉल. एकच बॉल शिल्लक आहे या षटकातील. ओव्हर नंबर 3चा पुन्हा एकदा लेखाजोखा विनोदचा खूप चांगला रलाय. सुरुवातीला पाहायला गेलं जे षटक त्याने हाताळलं फक्त 6 धावा खर्च केल्या आणि यावरचा विचार केला तर इथेच आपण पाहिलं की धावा त्याने खर्च केल्यात फक्त आणि फक्त या ओव्हर मध्ये 8 धावा म्हणजे कमाचा स्पेल त्याचा राहिलाय आणि 12 धावा खर्च करत असणार होते. यावेळी षटकाची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जवळपास 38 38 धावसंख्या 3 ओव्हर कंप्लीट. तीन ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकात जॉब स्कोर करते 38. अजूनही 43 धावेची आवश्यकता आहे. हा झेल खूप महत्वाचा असू शकतो आणि या प्रकारे झेल तुम्हाला कॅरी करावं लागेल आणि झेल पुन्हा एकदा कॅरी करत असताना कारण की अंकित चिखले ते पूर्ण विराम तोपर्यंत माघारी पहिला हादरा बॅटिंग करत असणारी टीम यावेळी MS11 टीम साठी अंकित बॅक टू दी पॅव्हलियन बार. एकोणतीस बॉल मध्ये आता धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 43 धावेची आवश्यकता अजूनही आहे म्हणजे तर विकेट जर आले तर दबाव पडू शकतो. तो प्रयत्न सुद्धा जारी आहे या बीच मैदान के अंदर. आणखी बॅटिंग कमालीची होते. दुसऱ्या बाजूने बॉलिंग जास्तीत जास्त चांगली होते आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळेल. चांगलं खेळाचा पुन्हा एकदा प्रात्यक्षिक जे आहे ते पुन्हा एकदा दर्शवण्याचा प्रयत्न. बोला पुन्हा एकदा तयार. बॉल होता पुन्हा एकदा ऑन स्लॅप हात झालाय. बॉल पुन्हा एकदा लंग कार्पेट बॉल ट्रॅव्हल होईल. एक धाव इथे प्राप्त केली जाते. वैयक्तिक खाता मंगेश यांच्या इथे अगदी पाहायला गेलं ओपन होईल. चांगलं पुन्हा एकदा प्रदर्शन. 81 धावेचा पाठलाग करत असणार जोखीम तर बिलकुल नाहीये. पुढे खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ट्रॅक हवेमध्ये खेळायचा तापतो. टायमिंग पुन्हा एकदा फसलेला आहे आणि पंच पुन्हा एकदा दर्शवते लेट्स व्हाईट बॉल. अवांत धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त होते. या अवांतच्या रूपाने धावांची गती जी आहे ते फलकाते जॉब स्कोर कार्ड वरती धावा सातत्याने फलकाते पाहिजेत आणि तो प्रयत्न सुद्धा जारी आहे. पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्विंग अँड मिस. योग्य लेंथ मध्ये बॉलला पुन्हा एकदा सातत्याने अगदी डिलिव्हर केल्या जातात. तो आणखी एक 2 बॉल. धाव्यांची गती फलकाते जॉब स्कोर करते आतापर्यंत 40 धावा म्हणजे त्यात आव्हान अगदी सोप्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याची जिमात रेंचेल आहे ती पूर्णपणे अगदी दर्शवली जाते. आपण सुद्धा ऑन्सला ढकलाय तर खरा पद्धतीने योग्य सुद्धा ऍक्टिव्हेट फिल्टर सुद्धा आहेत. एखादा इथे प्राप्त केली जाते. सिंगल डबलच्या धावा सुद्धा मायने आहेत आणि त्या धावा ज्या आहेत त्या फलकाते सुद्धा पाहायला मिळतील. धावसंख्या सातत्याने फलकाती पाहायला गेला तर ऍड होत असताना चांगलं प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळतं. यावेळी बॅटिंग करत असणार टीम MS11. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न. हा पोस्टला पुढे ती धडक देत असताना बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. दोन्ही बॅटर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. जरूर पद्धत त्यांच्या बॅटमध्ये बॉल जो आहे तो टायमिंग होताना दिसत नाहीये. ताकद नजाकत प्लस टायमिंग ह्या ज्या गोष्टी ज्या क्रिकेटमध्ये आहेत त्या तुम्हाला सातत्याने अगदी प्ले करावे लागतील. तो प्रयत्न सुद्धा जारी आहे. हो रिव्हर्स करण्याचा प्रयत्न प्ले करण्याचा होता पण जो बॉल मागे चला फिटर पोहोचते तिथे
दोन धावा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि जशी फिक्की करते तो दोन धावा घेण्याचा प्रयत्न बिलकुल यशस्वी ठरणार नाहीये. फक्त एकच सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 4चा खेळ इथे समाप्त. स्कोर कार्ड 42-42. या मॅचचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 39 धावेची आवश्यकता आहे. 24 बॉल 39 रणकी तिला पाणी लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण जातो पुन्हा एकदा विजय मास्टर कडे. बॅक 24 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी अजून 39 धावेची आवश्यकता. 39 रन की जरूरत आवश्यकता आहे. ते पॉवर जे आहे ते पुन्हा एकदा फायर पॉवरची. चांगला फटका आहे. ऑन्सला ट्रॅव्हल होईल. फिल्डर सुद्धा आहे तिथे चेतन बॉलच्या पुढे येऊन बॉलला पुन्हा एकदा फील्ड करण्याचा प्रयत्न चांगला राहिला पण टिकीट करता आलेला नाहीये. चांगला टायमिंग पुन्हा एकदा तो बॉल जो आहे तो पुन्हा एकदा स्किट होईल हातामधून आणि त्यानंतर पाहायला गेलं तर एक सिंगल डबल मायने तर आहे पण मोठे फटके तुम्हाला सातत्याने खेळावे लागतील. इथे आपण पाहतो की 81 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी आणि अशा प्रकारचं क्रिकेट आवश्यक आहे जिथे तुमच्या बॅटमधून मोठे फटके येणं आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार खेळ करणं गरजेचं परंतु स्वतःला दिसत बिलकुल नाहीये. या मॅचची पुन्हा एकदा कहाणी थोडीशी चेंज होईल. जर कहाणी पुन्हा एकदा रिपीट करायची असेल त्यासाठी आपण पाहतो की आता कागदीचा वापर करावा लागेल. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. ऑन्सला गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल पण आहे फिल्डर तिथे योगेश आणि योगेश कडून चुकी अपेक्षित नाहीये. चांगला झेल कॅरी विकेटच्या पतन हो योठी आउट फलंदाज. सामना आहे पण सध्या सामना आपण पाहतो की गलाटणी देत असताना कारण की महत्वाचं विकेट अंकेश बाद झाल्यानंतर आता या मॅचचं चित्र पूर्णपणे आता चेतनच्या खांद्यावरती दुसऱ्या बाजूने आपण पाहतो बिग बॅस ज्यांनी गाजवली असा फलंदाज सध्या नॉस्ट्रेलियाकडे इनवते आहे. मंगेश त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे या टीम साठी. चांगलं क्रिकेट सध्या खेळावं लागेल दोन्ही टीमला. पाहूया लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. आपण पाहता सनातन चषक 2026 बॉल पुणे येतात यार. पुढचा बॉल हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग. पंचपुणे दर्शतील वाईट चिखून अतिरिक्त धावसंख्या जी आहे ती प्राप्त केली जाते. धावांची गती सातत्याने फलकात येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ द्यात त्या धावा ज्या आहेत त्या तुम्हाला फलकात आड करावं लागतील. तो प्रयत्न सुद्धा जारी होताना दिसतो की जिथे आपण पाहतो की 81 धावेचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या जबाबदारी स्कोर करते 44-44 बॉल पुणे येतात यार. हलक्यातने पुणे ऑन ड्राईव्ह बॉलच्या मध्ये ट्रॅव्हल होईल. फिटर सुद्धा आहे. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचते एकदा इथे प्राप्त होते आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती आतापर्यंत 45-45 अजूनही 36 धावेची आवश्यकता आहे. साम्राज्याने असं वाटत की संपलेलं तर बिलकुल नाहीये. विकेट जर इथून एखादी गमावली तर दडपण पुढे येऊ शकते. पूर्णपणे यावर मॅचची हमी जी आहे
ते मंगेश यांच्या खांद्यावरती, दुसऱ्या बाजूने चेतन यांच्या खांद्यावरती पण विकेट जर आल्या तर या मॅचचा पुन्हा एकदा जो मात्र कार्यकाळ जो आहे तो समाप्तीच्या पुन्हा एकदा मार्गावरती येऊ शकतो. पुन्हा एकदा प्रहार बॉल कॅप्टन ट्रॅव्हल फिटर सुद्धा नाही बोल्ट मध्ये जाईल. आणखी एक येतो हा दमदार चौकार. आणि त्याचपुढे इथे 53 धावसंख्या फलकाआधी असं वाटलं की टायमिंग झालेलं आहे. बॉल पुन्हा एकदा सीमारेषा गाठेल हा षटकार नाही तर हा चौकार आहे आणि त्याचपुढे धावसंख्या धावपत्र 53. आता या मॅचचं लक्ष आहे 18 बॉल मध्ये 28 धावेची आवश्यकता. 18 बॉल 28. मॅचचं पुन्हा एकदा चित्र आपल्या समोर 18 बॉल 28 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. म्हणजे का तर जवळपास तुम्हाला पर ओव्हर मागे 10 धावा अगदी बॅट मधून पाहिजे. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं विकेट पाहिजे, डबल पाहिजे, दबाव बनवू शकतो. तो दबाव बनवण्याची संधी तर दोन्ही पाहायला गेलं तर बॉलरकडे सुद्धा इथून अगदी निर्माण होऊ शकतो. पण पाहूया कशा प्रकारचा पुन्हा एकदा खेळ होईल. 18 बॉल 28 हेमाचं पुन्हा एकदा चित्र लेफ्टी बॅटरसाठी ऑन साइड मध्ये पाहायला गेलं तर डिप्टी फिल्डर सुद्धा तैनात आहेत. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल टोपेज बॉल हवेतच चाललाय. फिल्डर सुद्धा बॉलच्या खाली योगेश सुद्धा आहेत आणि योगेश सर समोर असेल तर प्रश्न निर्माण होत नाही. चेतन तिकडे इथे समाप्त येणे, चेतनला पटवले माघारी. तोपर्यंत माघारी म्हणजे का फलंदाज बॅक टू डिप्टॅलियन. अनदर विकेट डाऊन. वेलकम बॅक. 5 वरचा खेळ समाप्त. मॅचला पुन्हा एकदा यू टर्न आणि टर्न अराउंड करण्याची पुन्हा एकदा जी मत आवश्यकता आहे ती पुन्हा एकदा केली जाते. इथे आपण पाहतो की विकेट जे आहे ते सातत्याने गमावली जातात आणि त्याचपुढे दबाव जो आहे तो बनत चाललेला आहे. सामना जिंकण्यासाठी 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये आता 28 धावेची आवश्यकता. 17 बॉल 28 मॅचचं पुन्हा एकदा समीकरण. धावसंख्या जवळपास स्कोर कार्ड 53. 81 धावेपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यासाठी बॅटिंग दर्जेदार पाहिजे. नवीन फलंदाज सुद्धा बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता अल्पेश. नो बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. विकेट पुणे डबल तयार. पहिला बॉल ऑन्सला अगदी अडब्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल अगदी पाहायला गेला तर थोडासा जमीला घासत मागे त्याला फिल्डर सुद्धा आहे तिथे तैनात. फक्त एकच धावी ते प्राप्त. त्या सिंगलच्या मदतीने धावेची गती फलकाने जवळपास स्कोर करतात 54. ओव्हर नंबर विचार केला तर 6वं षटक सुद्धा झाले आहे. नवा फटका कशा प्रकारे पुन्हा एकदा प्राप्त केला जातो. पण धावेची गती वाढवायची असेल तर त्यासाठी फटकेबाजी एखादा मोठा प्रहार पाहिजे. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा ऑन साइड अडकला. एक सिंगल ते प्राप्त होऊ शकते कारण की फिल्डर सुद्धा डीप मध्ये तैनात आहेत. योगेश आता योगेशची फिल्डिंग चांगली राहिली. आज कॅचिंग पोझिशन त्याची चांगली राहिली. एक जरूर त्याने सोडला पण त्यानंतर बाकीचे 2 जे आहेत
ते पुन्हा एकदा चांगले तिकीट केलेले आहेत आणि त्याचबरोबर आत्मविश्वासाने सुद्धा त्याच्या मार्फत केली जाते. एक धाव प्राप्त नाशिक धावपटे स्कोर 55 पुन्हा एकदा सुरू बॅटचा वापर ऑप्शनला पुन्हा एकदा हलक्यात बोलला ढकलायची की होते तिथे बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. लेजिक क्रिकेट सुद्धा पाहायला मिळते. एक धाव जे आहे ते प्राप्त होताना दिसतात आणि एका धावच्या मदतीने धमीची गती फलकाने धावपटे स्कोर 56. 25 धावा पाहिजे तो जिनी सामना जिंकण्यासाठी. म्हणजे काय तर 14 बॉल आणि 25. अंशुला प्रहार तर चांगला आहे. याडी डिस्टन्स कापेल का? अखेर झेल पकडला जाईल आणि इथे विकेटच्या पतन फलंदाजांकडे बॅक टू दी पॅलियन. विकेट जे आहे ते सातत्याने गमावले. नवीन फलंदाज सुद्धा आपण पाहतो की निलेश आणि शेवटचा पुन्हा एकदा बॉल जो आहे तो डॉट बॉल म्हणजे आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावेची आवश्यकता आहे 25 धावेची आवश्यकता 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी. सामना पुन्हा एकदा बरीच सुद्धा पाहायला गेला तर आहे जिथे लेवलर गेम जो आहे तो पुन्हा एकदा कशा प्रकारे पुन्हा एकदा पार होईल. 12 बॉल 25 2 अगदी जेवायला दे. सहा षटकाचा खेळ समाप्त आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात जी आहे ती 6 धावेने केली जाते. आलाय हा षटकार मॅच समीकरण आहे आता 11 बॉल आणि धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. षटकाराची आवश्यकता होती. अखेर रनपेच्या बॅटपर्यंत षटकार जो आहे तो जारी केला जातो. एक वेळ असं वाटलं की बॉलला पुन्हा एकदा कॅरी करतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या षटकाचे प्रत्युत्तर जे आहे ते विकेटने दिलं जातं. म्हणजे पुन्हा एकदा अनादर बिग विकेट डाऊन. फलंदाज अल्पेश बॅक टू दी पॅलियन. फलंदाज गॉन. हाता त्यामध्ये आपण पाहतो की विकेट सतत गमावलेत. थोडस कठीण परिस्थिती सुद्धा होऊन बसते. 10 बॉल मध्ये 19 धावेची आवश्यकता. हे सतत चांगलं राहिलं तर दबाव बनू शकतो कारण की सामना जिंकण्यासाठी 10 बॉल 19. आलेला प्रहाराचा प्रयत्न फिटनेस सुद्धा तैनात आहे. इथे सुद्धा टायमिंग फसलेला आहे आणि या मॅचचा पुन्हा एकदा टर्न अराउंड जे आहे ते पुन्हा एकदा इथे केलं जातं. म्हणजे पुन्हा एकदा बॅटर गे और बॅटर चले आए वन्स अगेन.
उत्तर चाललेला आहे. आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा विशाल परतल्यानंतर आता नवीन फलंदाज सुनील 7 विकेट गमावलेत. धावसंख्या जवळपास स्कोरकार्ड होती. धावींची गती जी आहे ती 62 62 धावसंख्या फलकावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी धावींची आवश्यकता आहे. आपण सुद्धा पाहायला गेलं डॉट बॉलची समाप्ती म्हणजे काय तर पुन्हा एकदा निर्धाव बॉल. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 19 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही इझिली घेऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. पुन्हा एकदा इथे धावचीचा प्रयत्न म्हणजे का तर यष्टीची करण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉल पुन्हा एकदा पाहायला गेलं तर तो पता आणखी एक डॉट बॉल येईल. आणि आता मॅचचं पुन्हा एकदा चित्र पाहायला गेलं तर शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचते. इथे आपण पाहतो की 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धावीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एमएस इलेव्हन टीम हा सामना हरते तर आपण पाहतो की पॉईंट टेबल मध्ये आपण पाहतो की थोडासा उलटफेर जो आहे तो होऊ शकतो. तो सामना पाहायला गेला तर अजूनही समाप्त झालेला नाहीये. याबरोबर एक मोठा प्रहार पाहिजे. याबरोबर एक मोठा सत्कार पाहिजे. दुसरा पण आपण पाहतो की विकेट सुद्धा पाहिजेत. शेवटचा बॉल आहे या सत्कारची शिल्लक. पहिल्या पोटी षटकार आला पण त्यानंतर आपण पाहतो विकेट त्यानंतर डॉट बॉल आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. बॉलिंग मग पुणे बोल तयार. प्रहार करायचा होता. विकेट येईल का? येस डेफिनेटली. इट्स अनदर विकेट डाऊन. आणखी एक फलंदाज यावेळी बॅक टू दी पॅव्हलियन. शेवटच्या ओव्हरमध्ये धावेची आवश्यकता 19 धावेची आवश्यकता. त्याला पुढचा सामना दोन्ही टीम लगेच आपण रेडी राहा. जय महाराष्ट्र आणि विश्वा 11 असा सामना. तर आपण आपापली पोझिशन आपला जो स्कोर आहे तो रेडी ठेवायचा आहे. तर पहिल्या बॉलाला डॉट पर समाप्ती. बोला दे डर और कुछ अलग कर असा प्रकारचा पुन्हा खेळ जर राहिला तर या मॅचचं चित्र जे आहे ते पलटू शकतं. पण काय पलटवार केलेला आहे सुद्धा टीम महाकाल वॉरियर्स. पुन्हा एकदा फुलतो बॉलता. पुन्हा एकदा उंचला प्रहार करायचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा इथे बागेच्या लपेटच्या बॉल पर्यंत पोहोचतील. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्या जातील आणि 2 धावीची मदतीने धावीची गती जी आहे ते फलकाने जाऊन पोहोचते. आता 64 आकडी. अखेर आपण पाहतो की 6 बॉल डॉट झाल्यानंतर त्यानंतर 2 धावा फलकात आड झालेल्या आहेत. बॉलिंग अनालिसिस तितके चांगले सुद्धा पाहायला मिळते. बॉलाटी ज्या प्रकारे बॉलिंगच्या आपण पाहतो की ट्रॅकला जबाब पाहायला मिळते. शेवटच्या षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये या प्रकारे बॉलिंग आली तर दबाव वाढतो आणि दबाव सुद्धा आहे. आणखी 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी योजनी आहे. आता 17 धावेची आवश्यकता 3 बॉल मध्ये. आता 3 षटकार मारायचे आहेत बॅटिंग करण्या टीम साठी. एमएस 11 81 धावा. तो त्यानंतर काय पलटवार झालेला आहे. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. आता चुक्या करायच्यात नाहीयेत. आता ह्या सामन्यावरती पुन्हा एकदा पकड निर्माण केली जाते. जिथे आपण पाहतो की कालचा सामना असाच राहिला होता जिथे बॅटिंग करत असताना टीम पूर्णपणे 3 विकेट गमावले. पण त्यानंतर एक मोठं आव्हान उभं केलं आणि त्यानंतर सामना एमएस 11 टीम जिंकली. तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिथे सुरुवातीला कमी धावा त्यानंतर चेतन एक डाव जो आहे तो सावरला. त्यानंतर बॅटिंग करत असताना 2 फलंदाजांमध्ये आक्रमक अंदाजामध्ये क्रिकेट खेळला आणि एक चांगलं टार्गेट आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना बॉल आहे शेवटचा 1 बॉल. आता पूर्णपणे विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचते टीम महाकाल वॉरियर्स. पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करते की काय. लास्ट बॉल आणि शेवटचा बॉल सुद्धा आलेला आहे डॉट बॉल. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की महाकाल वॉरियर्स ऑन दिस मॅच. वेल डन टीम. कॉंग्रॅच्युलेशन. विजयाचं पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा. खूप चांगला खेळाचं पुन्हा एकदा प्रदर्शन आपण दाखवलं. तत्पुरी जाऊया डीजे मास्टरकडे. चला पुढच्या सामना विश्वा 11 आणि जय महाराष्ट्र. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या.
डीजे रॉकी.